नमस्कार. आज सोमवार आणि गोष्टीचा वार. गेल्या वेळेला मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 62च्या युद्धातली मी तुम्हाला गोष्ट सांगेन. ती मी आज सांगते. त्याच्यापूर्वी तुम्हाला गृहपाठ दिला होता की 47 साली पहिली लढाई झाली पाकिस्तान आणि भारत, आणि 62ची लढाई झाली चीन आणि भारत. या दोन्ही लढायांची सुरुवात ऑक्टोबर महिन्यातच झाली होती. पाठोपाठच दिवस होते. 22 ऑक्टोबर मी सांगितलं होतं त्या वेळेला, आणि सांगितलं होतं की परमवीर चक्र विजेत्यांची तुम्ही नावं शोधा. कदाचित शोधली असतील असं मला वाटतं आहे, नसतील तर अजूनही शोधा. आणि आज आपल्याला गोष्टीकडे वळण्याच्या पूर्वी, खरं तर आता संपून गेलं आहे ना, हदगा वगैरे गातात ते गरबा, पण तरी मी आज तुम्हाला 2 हदग्याची गाणी, तेव्हाची गाणीसुद्धा त्याच्यातून काहीतरी माहिती मिळेल, मुलींना कळेल, ज्ञान होईल अशा प्रकारची असायची, ती म्हणून दाखवते आणि मग गोष्टीकडे वळते. त्याच्याशिवाय परत एकदा मी धन्यवाद एवढ्यासाठी देते की काल मला काही शिक्षक आणि मुख्याध्यापक भेटले होते आणि ते मला म्हणाले, अरे भाई किती छान छान गोष्टी आणि वेगवेगळ्या असतात. खूप बरं वाटलं तुम्हाला कळणं, समजणं आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला ते आवडणं, याच्यातच माझं सुखसमाधान आणि आनंद दडलेला आहे. हस्त हा दुनियेचा राजा या नावाचं एक हदग्याचं गाणं पहिलं. हस्त हा दुनियेचा राजा, त्याची एक चाल असते बरं का हदग्याच्या सगळ्या गाण्यांची. हस्त हा दुनियेचा राजा, झुलतो हत्तीच्या फौजा, वरुणाचा कर इंद्राचा, पाऊस पाडी हस्ताचा, पडपड पावसा थेंबा थेंबी, पडपड पावसा थेंबा थेंबी, थेंबा थेंबी आल्या ओंबी, थेंबा थेंबी आल्या ओंबी, पिवळ्या लोंब्या आणूया, पिवळ्या लोंब्या आणूया, तांदूळ त्याचे कांडूया, मोदक लाडू बनवूया, हदग्या देवाला अर्पूया. हस्त हा दुनियेचा राजा, पावतो तिन्हीच्या काजा, पावतो तिन्हीच्या काजा, तयासी नमस्कार माझा, तयासी नमस्कार माझा. नमस्कारा सरशी वारा, नमस्कारा सरशी वारा, आधी पडल्या मेघधारा, मागून आल्या मोठ्या धारा, धारा या दुधाच्या दिसती, धारा या दुधाच्या दिसती, त्याने ग पीकही पोसती. 10 मधले 7 गेले, 10 मधले 7 गेले, हस्ताची मग पाळी आली, हस्ताची मग पाळी आली, म्हणून त्याने गंमत केली, म्हणून त्याने गंमत केली. त्याच्या योगे झाला चिखल, त्याच्या योगे झाला चिखल, त्या बाई चिखलात लावल्या केळी, त्या बाई चिखलात लावल्या केळी, एक एक केळ मोठालं, एक एक केळ मोठालं, हदग्याच्या देवाला वाहिल, हदग्याच्या देवाला वाहिल. अशा ह्या लहान मुली परकर पोलकं वगैरे नेसून छानपैकी ह्या हदग्याची गाणी मध्ये पाठ ठेवलेला आहे. त्याच्यावर छानपैकी रांगोळीने हत्ती काढलेला आहे. आणि हदगा म्हणजे आत्ता जो पाऊस पडला, आपण त्याला आवेळी पाऊस म्हणतो आहे, कारण इंग्रजी महिन्याप्रमाणे आवेळी आहे, पण नवरात्रात नेहमीच पूर्वी असा पाऊस पडायचा आमच्याकडे. तर मी ओढ्यांना पूर आलेले या काळात बघितलेले आहेत. आता आणखीन एक गाणं, मग गोष्ट लगेचच छोटंसंच आहे. बाजारातून आणला एकच आंबा, बाजारातून आणला एकच आंबा. आपण म्हणतो ना, एका छोट्याशा बीमध्ये काय असतं दडलेलं, तर हजारो लाखो फळांचं बीज आणि हजारो लाखो वृक्षांचं बीज त्याच्यामध्ये दडलेलं असतं. त्याच्याचवर आधारित एक गाणं आहे. बाजारातून आणला एकच आंबा, बाजारातून आणला एकच आंबा, त्याचे त्याचे केले सुंदर लोणचे, त्याचे केले सुंदर लोणचे, ते मी लोणचे मामंजींना वाढले, मामंजींनी मला शाबासकी दिली, त्याचे मला हसू आले, ते मी हसू तांब्यात भरले, तो मी तांब्या गंगेला दिला, गंगेनी मला पाणी दिले, ते मी पाणी झाडाला घातले, झाडाने मला फुले दिली, ती मी फुले हदग्याला वाहिली, हदग्याने मला प्रसाद दिला, तो मी प्रसाद खाऊन टाकला, तो मी. अशी मजेशीर गाणी असायची. गोष्ट मात्र अशी मजेशीर नाही आहे का, एकदम सिरियस गोष्ट आहे. 1962 ऑक्टोबरमध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं लढाईला सुरुवात झाली.
त्यावेळेचे जे आपले जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचा असा विश्वास होता की चीन हा आपला चांगला मित्र आहे आणि त्यामुळे हिंदी चीनी भाई भाईचे नारे सगळीकडे गरजत होते. आपण असं समजून चालवतो की आपल्याला कोणीच शत्रू नाही, आपले कोणीच आपल्या लढायची नाही आहे, शांतीचं आणि मैत्रीचं वातावरण ठेवायचं आहे. पण आपण जसं समजतो तसं इतर समजतात असं नाही. आणि भारताची सगळ्यात मोठी गलती किंवा चूक अशी झाली होती की युद्धाच्या प्रिपेअर्डनेस ज्याला म्हणतात, तयारी म्हणतात, ती आपण अजिबातच केली नव्हती. ते आता जे झोजिला पास किंवा आत्ता जो एक लडाखमध्ये रस्ता बांधला, ही युद्धाच्या तयारीचा एक भाग, किंवा जी आता राफेल किंवा इतर जी आप्याची विमानं खरेदी केली तो युद्धाच्या तयारीचा भाग असतो. अशी आपली काहीच तयारी नव्हती. आपण सीमांकडे दुर्लक्ष केलेलं होतं. आपली सीमा कुठे आहे तिथपर्यंत आपले सैन्य कधी जाऊन पोचले नव्हते, चौक्या उभारल्या नव्हत्या. चीन मात्र असा नव्हता, तो अत्यंत धूर्त होता. एका बाजूला त्यावेळचे चाऊ एन लाय आणि पंतप्रधान नेहरू हे मैत्रीचं गाणं गात होते, हातात हात घालत होते, जॉईंट मीटिंग्स घेत होते. तिबेट बळकावलं चीननी, त्याही वेळेला आपण शांत राहिलो. एवढंच नव्हे तर तिबेट हा चीनचाच भाग आहे असं आपण युनोमध्ये जाऊन चीनच्या बाजूनी बोललो आणि चीन आपल्याला कधी सीमा लागली नव्हती, ती चीनची सीमा आपल्याला लागली. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याच भागातून, अक्साई चीन भागातून आपल्याला न विचारता रस्ता बांधायला सुरुवात केली. त्याचाही आपल्याला कित्येक दिवस थांगपत्ताच लागला नाही. थांगपत्ता लागल्यावर सुद्धा आपण त्यांच्याविरुद्ध काही ॲक्शन काहीच घेतली नाही. याचा गैरफायदा चीननी घेतला आणि मग त्यांनी चक्क अरुणाचल, आत्ता तुम्हाला माहिती आहे अरुणाचल, लडाखचा कित्येक भाग, हा सगळा पूर्वी जो नेफा भाग होता, आत्ता ज्याला 7 सिस्टर्स म्हणतात ना, हा सगळा जो भाग आहे अरुणाचल, आसाम, त्रिपुरा वगैरे, हा सगळा भाग, हा सगळा जो भाग, त्याला खास करून अरुणाचल हा आपलाच भाग आहे असा क्लेम केला. त्यांनी लाखोंची फौज तयारी केली, युद्धाची तयारी केली, नवीन नवीन शस्त्र जमवली आणि आपल्यावर चक्क आपल्या भूमीमध्ये तो यायला सुरुवात झाली. अर्थातच तरीसुद्धा नेहरू आणि मेनन संरक्षण मंत्री सांगत होते असं काही झालेलंच नाही आहे. आपल्या सैनिकांच्यासाठी हा सगळा भाग आहे, हा हिमालयाचा भाग आहे. हिमालयाच्या उंच पर्वत, तुम्हाला सगळ्यांना हिमालय कसा आहे माहिती आहे, मी सांगायची वेगळी गरजच नाही आहे. बर्फाच्छादित शिखरं असतात, वर्षातून 6-7 महिने, काही ठिकाणी तर 8-8, 10-10 महिने बर्फानी आच्छादलेले असे हे सगळे पर्वतमाथे असतात. दर्यामध्ये पण बर्फ असतं आणि तिथे वस्ती फार विरळ आहे आणि नद्या ओहळच्या वाहतात, त्या व्हायला लागल्यानंतर एवढ्या वेगात वाहतात की विचारू नका. रस्ते तर नाहीच, तेव्हा तर अजिबातच रस्ते नव्हते. सैनिकांना घालायला बूट नाहीत, साधे कॅनव्हसचे बूट. तिथल्या थंडीमध्ये स्वेटर्स जे वेगळ्या प्रकारचे लागतात, उबेदार कपडे, तेही नव्हते. सैनिकांना लढायचं तर बंदुका पाहिजेत, त्या बंदुका आपल्याकडे नव्हत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळा ब्रिटननी जी काही शस्त्रास्त्र वापरली होती त्याच्यातली जी तुटकी फुटकी शस्त्र होती तीच होती, कारण आपण काहीच प्रोडक्शन केलं नाही, काही नाही. बंदुकीची गोळीसुद्धा आपल्याला परदेशातून आयात करावी लागत होती. अशी ही एकूण सगळी स्थिती होती. अर्थातच जेव्हा वृत्तपत्रातून खूप मोठ्या प्रमाणात ओरडाओरडी सुरू झाली तेव्हा मग आपण ठरवलं फॉरवर्ड पोस्ट तयार करायची. फॉरवर्ड पोस्ट याचा अर्थ आपला जो भाग आहे तिथे जाऊन पोस्ट तयार करायच्या. अर्थात त्या ठिकाणी पोचणं महिने लागणार आणि म्हणून एखाद्या चौकीमध्ये, एका चौकीची गोष्ट सांगते ही मी तुम्हाला, अख्ख्या युद्धाची गोष्ट नाही सांगत आहे. तर त्या चौकीवर महार पलटण एक छोटेसे त्यातले 25-30 सैनिक उतरवले गेले. त्यांच्याबरोबर उतरवले गेले म्हणजे हेलिकॉप्टरमधून त्यांना तिथे सोडलं गेलं आणि पाठोपाठ त्यांना लागणारं सामानही टाकलं गेलं. आणखीन काही हेलिकॉप्टर विमानांनी फेऱ्या केल्या आणि काही एक छोटी तोफ होती, ती तोफही तिथे टाकली गेली जवळजवळ शाळेत, पण ती अख्खी तोफ टाकली गेली नव्हती. तोफेचे सुटे भाग केले गेले, ते गोणपाटात बांधले गेले आणि तिथे चौकी उभारायचं काम हे करायला लागले. ते चौकी उभारतायत, ती जी टोफ आहे सगळी ते डिसमेंटल करून पाठवली होती. लहान भाग वेगवेगळे पाठवले होते, ते सगळे एकत्र त्यांनी जोडले, बंकर खणायला सुरुवात केली. त्याला तिथे राहायचं असेल तर त्यांना जेवण खाण काहीतरी पाहिजे, आसरा पाहिजे, ते सगळं करायला सुरुवात करतायत तोवर त्यांना आदेश आला चौकी खाली करा. अरे बापरे, अजून बसायचं आहे, तोच त्यांना आदेश आला चौकी खाली करा आणि मागच्या चौकीवर जा आणि मागच्या चौकीची जी माणसं असतील त्यांच्याबरोबर तुम्ही लढाई करा आणि ती चौकी भक्कम करा. ठीक आहे, आता निघाल तर पाहिजे. आदेश म्हणजे आदेश, म्हणजे मी पाळणार नाही असं म्हणून चालतच नाही ना, पाळावाच लागतो. नाही पाळला असता तर चीन आल्या असता, गिरफ्तार केला असता, मारला असता. ते निघाले. मात्र निघण्याच्या वेळेला यांच्या मनात आलं की आपलं एक ठीक आहे, पण ही तोफ इथे का सोडून जायची? एक तर तोफ इथे सोडली ती चीनांना मिळेल आणि त्याचा वापर ते आपल्याच विरुद्ध करतील. आधीच आपल्याकडे सामान नाही आहे, तरी तोफ घेऊन जायची, पण ती पुन्हा तोफ वेगळी करा आणि हे करा, त्यांना वेळच नव्हता. त्यांनी ठरवलं काही हरकत नाही. महार पलटण बरेच वेळेला महाराष्ट्रातले लोक ह्याच्यात जास्ती असतात, ते सगळे शिवाजी महाराजांचे भक्त होते. शिवाजी महाराज
महाराजांनी आपल्याला असं नाही शिकवलं आहे, तर आपण ही तोफच्या तोफ घेऊन जाऊया. पण ती तोफ नेणार कशी, तर एकच तोफ चौघांना 90 पाऊंड म्हणजे 39-40 किलो एवढं त्याचं वजन होतं. आणि हे सगळंच अवजड होती ती, आणि अवजड तोफ त्यांनी पाठीवरून वाहून न्यायचं ठरवलं. मात्र रस्ता सरळ हायवेसारखा बिलकुल नव्हता. चढ होता, उतार होता, दगडे गोटे होते, जिकडे तिकडे म्हणजे थंडी मरणाची थंडी होती. ती एवढी अवजड तोफ नुसत्या तुमच्या शर्टवर किंवा छोटंसं काही हलका स्वेटर असेल त्याच्यावर घेतल्यानंतर ती पाठीला घासत होती, पाठीचं सोलवटून निघत होती, मांस अवघडत होतं. आणि चौघांनी न्यायचे, रस्ता नाही आहे, दगडगोट्यातून एखाद्याचा पाय जरी सटकला तरी तो एखादा पडणार, आणि सगळीच्या सगळी माणसं इथे पडणार. खूप कठीण काम होतं. आणि मागच्या ठिकाणी पोचेपर्यंत दुसरी एक भीती होती की मागची फौज म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं, लोकेशन दिलं होतं जिथे जायचं आहे, तिथे पोचेपर्यंत नकाशा नाही ह्यांच्याकडे. नुसतं त्यांनी त्यांच्या काही होकायंत्र असेल त्याच्या सहाय्याने त्यांनी उत्तर दक्षिण पश्चिम एवढे अंश तेवढे अंश करून तिथे पोचायचं आहे. पण आपण तिथे पोचतोय आणि लगेचच परत आदेश आला आणि ती चौकी खाली करा किंवा तीच चौकी चीननी घेतली असली तर प्रचंड मोठा मनावर दबाव होता. पण त्यांनी ठरवलं काही का असेना आपल्या परीने मात्र आपण ही जी तोफ आहे ही शत्रूच्या हातात पडून देणार नाही, आपण ही वाहून नेणार. त्यांनी जे काही सामान नेलं होतं त्याच्यातलं जे काही सामान गरजेचं होतं तेवढं त्यांनी सामान, प्रत्येकाची बंदूक तर प्रत्येकाला हवी, हातगोळे हवेत, बंदुकीच्या गोळ्या, जे काही सामान होतं जे शक्य होतं ते प्रत्येकाने पाठीवर घेतलं. चौघांनी आलटून पालटून हा रस्ता 1-2 मैल नाही, कित्येक मैल त्यांना ह्या पर्वतीय भागातून 1-2 रात्री प्रवास करून यायचं होतं. रात्रीचा थंडी कडाका अधिक वाढणार होता, थांबायला वेळ नव्हता, विश्रांती घ्यायला वेळ नव्हता, नुसते पाय सतत चालत राहायला हवे होते. पायात अक्षरशः पोटऱ्या असे जड झाल्या, पेटके आले, चालणं मुश्किल झालं, तेवढ्या हवेवर श्वास घेणं मुश्किल झालं. मात्र तरीसुद्धा आपली तोफ शत्रूच्या हातात, चीनच्या हातात पडू द्यायची नाही असं ह्या महार पलटणीच्या सैनिकांनी ठरवलं. दुर्दैवाने असं आहे की त्यांचा जो काही इतिहास असेल महार पलटणीचा त्याच्यामध्ये कदाचित ह्या लोकांची नावं असतील सुद्धा, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ह्या माणसांची नावंही माहिती नाही आहेत. खरं तर ह्या माणसांना किती कौतुक करावं, त्यांचं किती कठीण आहे. अशक्य काम त्यांनी शक्य केलं केवळ राष्ट्राच्या प्रेमासाठी. आणि आपली प्रॉपर्टी शत्रूच्या हातात पडू नये म्हणून ती जागा तर त्यांना सोडायला लागली होती, पण ते समाधान मनाचं करून घेत होते. मागच्या चौकीवर जाऊया, त्या लोकांच्या बरोबर आपण लढाई करूया, तिथे ही तोफ डागूया आणि शत्रूला रोखूया. जेव्हा ते त्या ठिकाणी पोचले तेव्हा त्या ठिकाणी त्या फौजेचे म्हणजे ती दुसरी फौज, तसे इथे 30 जणांची तुकडी उतरवलेली होती, तशी त्याही ठिकाणी 30 जणांची तुकडी तिथे उतरवलेली होती. तेही त्यांची चौकी बनवत होते, कारण त्या भागात चौकीच नव्हती ना मुळात. चौकी म्हणजे जिथे ते सैनिक राहणार, पण लढाई खेळायची ठीक आहे, एका दिवसात संपेल असं नाही ना. त्या ठिकाणी त्यांचं छोटंसं किचन असतं, थोडी विश्रांतीची जागा असते. तोफा किंवा बंदुकीच्या गोळ्या येऊ नयेत म्हणून एकावर एक त्यांनी तिथलीच माती भरून पोत्यात भरून असा एक अडोसा तयार केलेला होता. तिथे राहायचं आहे म्हणजे बाकी सगळ्या तुम्हाला सोयी लागतील त्या त्यांनी केल्या होत्या. आणि जेव्हा त्यांनी ह्या महार पलटणीच्या आपल्याच माणसांना, ती पण महार पलटणच होती, येताना बघितलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. तिथे आल्याबरोबर त्यांनी त्यांच्या पाठीवरचं ओझं उतरवून घेतलं, गरम गरम चहा त्यांना प्यायला दिला आणि अक्षरशः त्यांनी एकमेकांना प्रेमानं आलिंगन मारलं. आणि मला असं वाटतंय काम तर तुम्ही म्हणाल तर तोफ वाहून आणणं एका वाक्यात सांगता येण्यासारखं आहे, पण या एका वाक्याच्या मागे केवढी मोठी मेहनत, केवढी मोठी तपश्चर्या, केवढा मोठा निश्चय, किती कष्ट घेण्याची तयारी आणि आपल्या भारतमातेवरचं केवढं प्रेम की नाही शत्रूला आम्ही आमची तोफ मिळवून देणार नाही. आणि अशा निश्चयाने लढणारे आपले सैनिक, मला वाटते जेव्हा सैनिक असं जीवाला पाया घसरून पडले असते, तोफेचं वजन त्यांच्यावर पडलं असतं, कदाचित काय माहिती ते दरीमध्ये गडगडत गेले असते, त्यांना मरणही आलं असतं, शक्य आहे ना. किंवा कदाचित चीन जर आणखीन त्यांनी वेग वाढवला असता तर पाठीवरचं ओझं टाकून पळणार कसं, त्यांना गिरफ्तार POW पण केलं असतं. पण त्यांची जिद्द जिंकली, तेथे येऊन पोचले, हर हर महादेवचा नारा दिला गेला आणि त्यावेळेला तरी आनंद केला. मग पुढे काय झालं ते आत्ता सांगण्याची आपल्याला वेळ नाही आहे एवढा. मात्र आपण या सगळ्या पलटणीच्या महार पलटणीच्या लोकांचा नक्कीच कौतुक आणि अभिनंदन करूया. त्यांची नावं जर पुढे पाठी कधी कळली, तुम्हाला कळली, तुम्ही मला सांगा, मला कळली तर मी तुम्हाला सांगेन. पण असं आपल्या भारतीय सैन्याचा पराक्रम, त्याची ही छोटीशी गोष्ट पुढच्या वेळेला झोझिला पास आत्ता दाखवले आहे सगळ्यांना की आपण एक प्रचंड मोठा, जगातला सगळ्यात उंचीवरचा, सगळ्यात मोठा टनेल बांधतो आहे.
आत्ता टनेल बांधतो आहे, पण 47 साली त्या ठिकाणी अतिशय एक जगातलं आश्चर्य घडलं. त्याची गोष्ट सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करीन असं म्हणते, कारण मी पण अजून तयारीच त्याची करते आहे. पण तरीसुद्धा तोपर्यंत विश यू ऑल दी बेस्ट. होप टू मीट यू सून. आणि आय लव्ह यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. गोष्टी अशाच ऐकत राहा, इतरांना पाठवत राहा. धन्यवाद.